रागावलीस माझ्यावर? हर्ट झालीयस? आय नो तू हर्ट झालीस माझ्यामुळे. आय एम सॉरी यार. स्वानंदी, आईची अवस्था बघून मी हादरून गेलो होतो ग. आणि मला माहितीये की तुझी चूक नाहीये त्यात, कळत होतं हे, पण तू तिथे असताना संपदा एवढा मोठा अपमान कसा करू शकली आईचा सगळ्यांसमोर? तिला कोणीच का बोललं नाही? त्याची हिंमत कशी झाली? यामुळे मी चिडलो होतो खूप. तो राग तुझ्यावर निघायला नको म्हणून मी तुझा फोन नाही रिसीव्ह केला. तू बाहेर गेलीस यार 4 दिवसांसाठी. तुझा आराम नीट झाला पाहिजे, तुला मनशांती मिळाली पाहिजे. तू मला फोन केला असतास, मी तुला काहीतरी बोललो असतो, सगळा राग तुझ्यावर काढला असता, मग तू हर्ट झाली असतीस. म्हणून मी तुझा फोन नाही रिसीव्ह केला. आय नो माझी पद्धत चुकली आहे. आय एम व्हेरी सॉरी. मी मी चुकीचं वागलोय. मी परक्यासारखं वागलोय ना? नाही हो, तुम्ही तुमच्या बाजूने जो विचार केलात तो अगदी बरोबर आहे, पण तो मला कसं कळणार? मला तर धक्काच बसला ना तुमच्या अशा वागण्याचा. मी माझा जराही विचार नाही केला. आय एम सॉरी यार. माझी मनस्थिती ठीक नव्हती का म्हणून असं झालं. ऍक्च्युली मी दूर पळत होतो तुझ्यापासून. रादर स्वतःपासून मी दूर पळत होतो. पण त्यामुळे मी एकटी पडले हे नाही लक्षात आलं. आय एम रिअली सॉरी. तू एकटी पडलीस मला माहिती आहे. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. तुम्ही सॉरी नका म्हणून. तुम्हाला माहितीये माझी अवस्था किती खराब झाली होती. मला ना काय करावं सुचतच नव्हतं. ज्या आधारावर मी जगते तो आधारच. पुन्हा नाही होणार, खरंच नाही होणार. प्लीज माफ कर. सॉरी. प्लीज तुम्ही असं सारखं सारखं सॉरी नका म्हणून. आणि माझी शपथ आहे आता पुन्हा असं वागलात तर. तुमचा राग, तुमची चिडचिड मला काही चालेल. तुम्ही ओरडलात ना तरीही चालेल. तुमच्याच कुशीत शिरून रडेन मी. पण प्लीज अबोला नका धरू. इथून पुढे असं नाही होणार. असं खरंच नाही होणार. माझी गोड बायको. सो एकदा गप्प बसा म्हण ना. प्लीज म्हण ना गप्प बसा. म्हण ना गप्प बसा. गप्प बसा. आय लव्ह यू टू. संपदा एक अशी सोंगटी आहे की जिचा वापर करून मी स्वानंदीला मात देऊ शकते. पण तिला माझ्या हातातली सोंगटी करू कशी काही कळत नाहीये मला. आई सगळे वाट पाहतात ब्रेकफास्ट साठी. येत आहे ना? जातो, येते मी. तिला खाण्याचीच पडलीये. संपदा माझ्या हातातले दाणे कसे खाईल याची विवंचना मला आहे. फोन कर ना संपदाला. तोच करत होते, उचलत नाहीये ती. कुठे जाऊन बसलीये कुणास ठाऊक. जोपर्यंत ती कुठे जाऊन बसली हे कळत नाही तोपर्यंत मला काही करता येणार नाहीये. इंद्रनीलला विचार ना, त्याला माहिती असेल कदाचित. तेच करते आता. हे अगं आईला सांगितलंय की नाही? आई येते की नाही? हो हो येत आहे. आई काय झालं? अशी कायच तू? बरं वाटत नाहीये का? नाही रे, बरी आहे मी. मला ना स्वानंदीच्या आई वडिलांची खूप काळजी वाटते रे. आई ये इकडे ये. बस. हाड इथे बस बरं. बस. मला खरंच त्यांची खूप काळजी वाटते. पण का त्यांची काळजी तू ऑलरेडी मिटवली आहेस. पण त्यांची एक मुलगी घर सोडून गेली. ते टेन्शन आलं असेल रे त्यांना.
अरे एकटी मुलगी असं घराबाहेर जाऊन राहणं सोपं नसतं बाबा. मला तर असं वाटतं की जाऊन तिची माफी मागावी. तर ते सगळं माझ्यामुळेच झालं रे. नाही आई, तू असं काही करणार नाहीयेस प्लीज. तुम्हाला माहितीये का, ती आधीपासून बाहेर घर बघत होती, तिला बाहेर पडायचंच होतं. मला काय वाटतं माहितीये का, तिला बाहेर घर मिळालंय म्हणून तिने सगळं नाटक केलंय बाहेर पडण्यासाठी आणि स्वानंदीला त्रास देण्यासाठी. म्हणजे घरच्यांच्या तावडीतून कायमची मोकळी. हो, आणि मनमानी वागायला मोकळी. नका रे असं काही बोलू तुम्ही. मला तर काळजी लागली संपदाची. मला असं वाटतं ना तिची समजूत घालावी आणि तिला तिच्या घरी नेऊन सोडावं. अगं पण कुठे जाऊन शोधणार तिला? तुला माहितीये का रे कुठे राहायला गेली ती? मला नाही माहित कुठे गेली काय माहित. स्वानंदी सांगत होती बाबा खूप चिडलेत तिचे. त्यांनी बजावलंय सगळ्यांना तिचा शोध कोणी घ्यायचा नाही म्हणून. त्यामुळे कोणाला माहितीच नाहीये. त्यामुळे आजीनं खूप टेन्शन आलंय तिचं. त्यांनी वच्ची मावशींना सांगितले तिचा शोध घ्यायला. पण त्या तरी कसं शोधणार तिला? त्यांना माहिती आहे का तिचं ऑफिस? त्यांना माहिती ऑफिस, त्या शोधतील बरोबर. पण ही शाणी त्यांचाही फोन रिसीव्ह करत नाही आता. म्हणजे त्यांचाही फोन उचलत नाहीये काही? हं? नाही, त्यांचा फोन उचलत नाहीये काही? नाही. तू कधी गेलायस का रे तिच्या ऑफिस मध्ये? ठाऊक आहे तुला कुठे ऑफिस? नाही, मला नाही माहित. मी कधी जाणार पण नाही. आणि प्लीज आई, तू तिचा विचार करून तुला त्रास करून घेऊ नकोस प्लीज. हो. हां, बरं आई, मला संध्याकाळी यायला जरा उशीर होईल. का रे? मी स्वानंदीला भेटून येणार आहे घरी. बर. हां, चल येतो. जा. बघा पेपर पर त्याने इथेच ठेवलं. दे दे दे, सगळं काम मला करावं लागतं असू दे रे, घरात. लहान चल आहे. चल चल निघू आई. हो, चल दे काळजी घे ना. बाबा. हो जा. येतो. हो हो आई बाबा येतो. अरे डबा राहिला तुझा, सगळं कामं मलाच करावं लागतात. चल चल, चल. मग मला का आई तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये, थोडं खाऊन घ्या. नको ग नीलम, मला खरंच इच्छा होत नाहीये. मी जाऊन पडते जरा. निलिमा, हो. ललिताची प्लेट दे. माझी पण दे, मी बघतो ती काय खाते का. आई वरून खूप कडक असल्या ना तरी त्या मनाने खूप मऊ आहेत, हळव्या आहेत त्या फार. तुम्ही सगळे साधे आहात म्हणून तुम्हाला हळव्या वाटतात त्या. त्या बाईला देवाने तरी ओळखले की नाही कोण जाणे. कशासाठी चाललंय हे नाटक हेच काही कळत नाही मला. मला त्या स्वानंदीवर इतकं प्रेशर आणायचंय ना की त्या प्रेशर खाली इंद्रनील आणि स्वानंदी यांचं नातं गुदमरून मरून जाईल आणि स्वानंदी स्वतःच हे घर सोडून कायमची निघून जाईल. आणि ह्या नाटकात मला मदत करणारे ती स्वानंदीची लाडकी जाऊ निलिमा.